पहिलं अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं आणि मी आईला हातात जाऊन ती ट्रॉफी दिली. तिचे जे डोळे होते मी आज तागायत ते विसरू शकत नाही. मला वाटलं नव्हतं की मी ऍक्टिंग सोडून पण काही इतकं एन्जॉय करू शकते. मला असं वाटलं ऍक्टिंग मध्येच मला सगळ्यात जास्त मज्जा येते. ऋतुजा लग्न कधी करणार आहे? मला कायम एकटं नाही राहायचंय. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररच्या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मिररमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी एक खास अभिनेत्री आलेली आहे, जिने मराठी टेलिव्हिजनपासून मराठी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये सोडली. अर्थातच माझ्यासोबत आहे अभिनेत्री ऋतुजा बागवे. ऋतुजा, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सगळ्यात आधी कशी आहेस? फ्रेश आहेस? मस्त. बरं, माझा पहिलाच प्रश्न असा आहे, म्हणजे मी असं ऐकलंय की तुझ्या आईला देखील अभिनेत्री व्हायचं होतं. ते स्वप्न तिचं अपुरं राहिलं, मात्र तुझ्या मार्फत ते पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आईने देखील तितकेच कष्ट घेतले तू अभिनेत्री होण्यासाठी. मात्र आईला तुझ्यातला स्पार्क कधी जाणवला की मी नाही पण ऋतुजा अभिनेत्री होऊ शकते? बहुतेक लहानपणीच, कारण तिने मला वेगवेगळ्या स्पर्धा म्हणा किंवा शिबिरं म्हणा, नाट्य शिबिरं म्हणा, त्यात तिने नाव एनरोल केलं होतं. तर मी कुठलाच मे वेकेशन, एप्रिल मेचे जी आपल्याला सुट्टी असते ती वाया नाही घालवली. मी डान्स शिकायचे, नाहीतर कुठली तरी कला शिकायचे, नाहीतर ह्या शिबिरांना जायचे. तर ते हळूहळू ती मला तयार करत होती. मला डान्स, गाणं आणि हे ऍक्टिंग असं तिन्ही बाजूने ती मला शेप करत होती. तिचं असं म्हणणं कधी नव्हतं की तू अभिनेत्री हो. ती तर मला एव्हिएशनला पाठवणार होती, म्हणून मी मिलिटरी स्कूलमध्ये वगैरे पण होते आणि तेही होतंच स्वप्न. पण आतलं जे होतं ना ते मला कायम अभिनेत्री व्हायचं होतं. तर ते झालं पूर्ण आणि ते आईने कधी सांगितलं नाही, पण ते झालं आपोआप, कारण तिने तसं घडवलं होतं. आणि जेव्हा पहिल्यांदा मी एकांकिकेत काम केलं आणि पहिलं अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं आणि मी आईला हातात जाऊन ती ट्रॉफी दिली, तिचे जे डोळे होते मी आज तागायत ते विसरू शकत नाही. सो मला तिला ते तसं बघायला खूप आवडेल. सो मला तिला प्राऊड फील करायला. आणि बाबांची काय इच्छा होती? बाबांचं म्हणणं आहे, माझे बाबा द कूलेस्ट आहे असं मला वाटतं, कारण त्यांनी मला कधीच कुठल्या गोष्टीला टोकलं नाही. मुलगी आहे म्हणून हे असंच कर तसंच वाग असं कधीच केलं नाही. ते कायम पाठीशी होते आणि ते तू कर बिंदास. इव्हन एकांकिका स्पर्धांना पैसे कमी पडले तर ते द्यायचे. पोरांकडे टी शर्ट नाही, एका 100 मुलांसाठी टी शर्ट छापून द्यायचे, खाऊ घालायचे, टेम्पोचं भाडं भरायला पैसे नाहीत, पैसे दिले. असं त्याने खूप केलंय. सो इव्हन रात्रभर कधी तालमी असल्या तरी कधी कुठेच काय करते असं नाही केलंय. आम्ही आहोत, नीट ये, एवढं लक्ष असायचं. सो मला असं वाटतं त्या दोघांचा जो सपोर्ट होता त्यामुळे मी बिनधास्त मला हवं ते करिअर निवडू शकले आणि बिनधास्त काम करू शकले. खरंच, कारण आई बाबांचा पाठिंबा असेल आणि विश्वास असेल तर आपलं सगळंच करता येतं. बरं, आता तू म्हणालीस म्हणजे आम्हालाही माहिती आहे तुझ्या आईला अभिनेत्री व्हायचं होतं. आता अनेक अभिनेत्र्या ज्या आहेत त्या प्रोड्युसर होत असतात, निर्मात्या होतात. तर तुझ्या आईचं स्वप्न तू आत्ताही पूर्ण करू शकतेस. तुझी इच्छा आहे तू प्रोड्यूस करून आईला अभिनेत्री म्हणून या क्षेत्रात आणावं? प्रोड्यूस करायची गरज नाही, मी डिरेक्ट पण करू शकते. त्यासाठी प्रोड्युसर बहुतेक मी कधीच होणार नाही, कारण मला असं वाटतं प्रोड्युसर व्हायला जे लागतं ते माझ्यात नाहीये. पण माझं एक वेगळं बाळ जन्माला घातलंय. मी रेस्टॉरंट ओपन केलंय, सो मी त्याची मालकीण बाई आहे. बरं, आता तू म्हणालीस तू जरी अभिनेत्री म्हणून माझ्या समोर बसली असलीस तरी आता एक बिझनेस वुमन म्हणून सुद्धा समोर आहेस. कसं वाटतं तो स्वतःला एक बिझनेस वुमन म्हणून आता तू इस्टॅब्लिश झाली आहेस? म्हणजे अभिनेत्री म्हणून ओळख आहेस, पण आता बिझनेस वुमन म्हणून सुद्धा एक ओळख निर्माण झाली. किती छान वाटतंय. छान तर वाटतंच आहे, पण ना दरवेळेला परीक्षा आहे असं वाटतं, कारण काहीच नॉलेज नव्हतं या क्षेत्रातलं. त्यामुळे शून्यातनं सुरुवात करायची होती. त्यामुळे अगदी चांगला विद्यार्थी कसा असतो तसा नोटबुक पेन घेऊन मी प्रत्येक गोष्ट हे असं करायला हवं ते सगळं शिकून घेतलं आणि अजूनही शिकते आहे. सो पण मजा येते. मला वाटलं नव्हतं की मी ऍक्टिंग सोडून पण काही इतकं एन्जॉय करू शकते. मला असं वाटलं ऍक्टिंग मध्येच मला सगळ्यात जास्त मज्जा येते किंवा एक म्हणतात ना पीस मिळतं, पण नाही, इथेही मिळतंय. तुला स्वतःला जेवणाची म्हणजे वेगवेगळ्या असं फूड बनवून खाऊ घालण्याची आवड आहे? खूप. मी मित्रमैत्रिणींना कायम खाऊ घालत असते, बोलवून खाऊ घालत असते. कोणी आलं तर विचारल्याशिवाय सोडतच नाही की काय खाणार. बरं, आपण अनेकदा असं म्हणतो की बिझनेस वुमन आणि अभिनेत्री हे दोन्ही कसं मॅनेज करतेस, किती कठीण आहे हे सगळं आपण बोलतोस. मात्र मला असं विचारायचं, तुला या दोघांमध्ये किती साम्य वाटतं? काही साम्य जाणवतं? साम्य मला एवढंच वाटतं की कुठल्याही क्षेत्रात काम करताना ना कॉन्फिडंट असावं लागतं
आणि शिकण्याची ओढ कायम असावी लागते, तरच आपण प्रगल्भ होत जातो किंवा ग्रो होत जातो. सो हे दोन्ही क्षेत्रातलं साम्य हेच आहे की 100% मेहनत देणं आहे इथे. आणि काय कुठलीच गोष्ट गृहीत नाही धरली पाहिजे की आज एक काम मिळालं तर उद्या दुसरं असंच मिळेल, नाही. त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि पहिलं काम तितकं चोख करावं लागतं. सो हे मला दोन्ही क्षेत्रात जाणवलं की खूप स्ट्रगल आहे, खूप मेहनत करावी लागते आणि नवं ग्रो करण्यासाठी शिकत राहावं लागतं. ऑब्व्हियसली काही नवीन नवीन गोष्टी शिकल तरच आपण रिस्क घेणं खरं तर गरजेचं आहे. बरं, आपण आता म्हटलं की आता तू बिझनेस वुमॅन तर आहेसच, मात्र एक अभिनेत्री म्हणून तू करिअर जरी सुरू केलं असलंस तरी प्रत्येक अभिनेत्री कलाकार आपला एक साईड बिझनेस किंवा साईड प्लॅन बी त्याचा रेडी असतोच. का तुला असं काय वाटत होतं की या क्षेत्रात आपल्याला आपल्या फायनान्शियल गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत, अशा काही शंका होत्या म्हणून प्लॅन बी रेडी केला असं काही? नाही, खरं तर मी खूपच कमी खर्चिक असल्यामुळे मी रेस्टॉरंट उघडू शकते, कारण आधी एवढे साठवले होते जेवढं तेवढं काम करत होते त्यातनं हळूहळू करून मी कमी खर्चिक आहे, त्यामुळे फायनान्शियल ऍस्पेक्ट नव्हता. पण मला काय वाटतं की एक काम ते दुसरं काम मध्ये ना खूप वेळ जातो कधी कधी, कारण आलेलं जर प्रत्येक काम मी केलं ना तर मी खूप बिझी राहीन, पण मला आलेलं प्रत्येक काम करायची इच्छा होत नाही, कारण ते मला तितकं छान वाटत नाही. सो चांगल्या कामाची वाट पाहण्यासाठी तो वाट पाहण्याचा जो वेळ आहे ना तो मला वाया घालवायचा नव्हता. मला असं होतं तो सत्कारणी लागला पाहिजे आणि त्यातनं काहीतरी रिटर्न्स पण आले पाहिजेत. आणि हे स्वप्न होतं आमच्या सगळ्यांचं, मी, माझी बहीण, आई, बाबा आणि बहिणीचा नवरा, असं आम्ही 5 जणांनी मिळून पाहिलेलं हे स्वप्न आहे. तर ते आमचं फॅमिलीचं स्वप्न पूर्ण करावं अशी माझी इच्छा होती. सो आम्ही मिळून सगळ्यांनी ते उभं केलेलं आहे. म्हणजे प्लॅनिंग नुसार हे सगळं झालं? हो, अगदी. असं नाही की आज वाटलं उद्या केलं, असं नाही. खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं, हळूहळू करत आज ते पूर्ण झालं. खरं कमाल नाव दिलंयस तू तुझ्या रेस्टॉरंटला. पुढचं पाऊल, थँक्यू. थॉट कसा होता हा, म्हणजे हे नाव देण्यामागे काय विचार होता काही स्पेसिफिक? कारण की आपण आपल्या बाळाचं नाव ठेवायचं म्हटलं तरी आपण खूप विचार करतो. अशा कधी ज्योतिष किंवा काही असं कुठल्या गोष्टी पाहिल्या होत्यास? नाही, हे तर नाही पाहिलं, नाव ठेवताना तर नाही पाहिलं, पण मी या गोष्टींमध्ये बिलीव्ह करते. मला वाटतं ह्या सगळ्या एनर्जीज आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहूनच गोष्टी केल्या पाहिजेत. पण नाव ना आम्ही प्रत्येकाने आमची काही नावं सजेस्ट केलेली, पण कोणाला हे नव्हतं आवडत, ते नव्हतं आवडत. पण हे एकमेव नाव आहे जे आमच्या मित्रा थ्रू आलेलं, की मला असं सुचलेलं, मला कधीतरी काढायचं होतं रेस्टॉरंट, पण ते काही आता होणार नाही, तर माझं हे नाव तुमच्या रेस्टॉरंटला मिळालं तर मला माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटेल. तर आम्हा सगळ्यांना आणि ते नाव आवडलं आणि ते एकमेव नाव होतं जे सगळ्यांना आवडलं, त्यामुळे मग आम्ही तेच ठेवलं. पण किती भारी असतं ना आपल्या रेस्टॉरंटमधून, म्हणजे आपण जो बिझनेस उभा केलाय तो यशस्वी होतोय आणि एक कुटुंब म्हणून एखादं कुटुंब येऊन रेस्टॉरंटमध्ये जेवून जाते, फ्रेंड्स ग्रुप आहे जेवून जातोय, आपल्याला स्वतःला पाहायला देखील किती तृप्त वाटत असेल. खरंच खूप छान वाटतं. आणि अगदी एक म्हणतात ना बिझनेस पुढची गोष्ट आहे, पण आधी आमची प्रायोरिटी ही असते की त्यांना जेवण आवडते की नाही, त्यांचं सगळं नीट होतंय की नाही. आणि ते जर नाही झालं कुठे काही अंशी आम्हाला वाटलं की आम्ही बेस्ट नाही करू शकलो, तर आम्हाला दोघींनाही हळहळतं. सो आमच्यातला अजून तो माणूस जिवंत आहे ज्याला आदरातिथ्य करायची इच्छा आहे आणि मनापासून खाऊ घालायची इच्छा आहे. बरं, आपण कोणतंही काम सुरू करण्यामागे आपल्याला धडपड असतेच. कधीही यशापर्यंत पोहोचायचं असेल तर अपयश आपल्याला आधी सहन करावंच लागतं. हा बिझनेस सुरू करताना काही अप्स अँड डाऊन आले, काही चढ उतार आले होते? टच वूड, अजून डाऊन्स तर नाही आलंय, हळूहळू ग्रो होत आहे आणि अपच होत आहे. आणि आय होप की येत्या काळात ते आणखीन मोठं होईल. आणि माझी इच्छा आहे की प्रत्येकाने एकदा तरी ह्या रेस्टॉरंटमध्ये येऊन जेवून जावं. येस येस, प्रत्येक म्हणजे तू स्टोरी टाकत असेस आम्ही पाहत असतो. बरं ऋतुजा, बिझनेस वुमन होण्याचं एक प्रत्येकाचं स्वप्न असतं की कोणाला नोकरी करायला आवडते, सगळ्यांना बिझनेस करणं. यासाठी तू काय सांगशील आत्ताच्या स्त्रियांना की बिझनेस उभा करायचा असेल तर कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे पुढे? मुळात आधी तर रिस्क घेण्याची तयारी असायला हवी. त्याचे प्लस मायनस दोन्ही आधी ओळखायला हवेत की केवढंचं मी इनिशियल अमाऊंट टाकणार आहे, त्यातनं मला केवढे रिटर्न्स मिळू शकतात आणि नाही मिळालं तर माझा लॉस किती होऊ शकतो. आणि ती करण्याची तयारी असेल तरच ह्याच्यात कुठल्याही बिझनेसमध्ये उतरावं. आणि जे कुठले सिनियर्स असतील, जो कुठला व्यवसाय असेल त्या व्यवसायातले जे सिनियर्स असतील त्यांच्याशी बोलावं, नॉलेज घ्यावं, शिकावं, गृहपाठ करावं आणि मगच उतरावं. कमी म्हणतात ना अर्ध्या हळकुंडाने पिवळवून उतरू नये, तर पूर्ण ते तावून सुलापून सगळा अभ्यासक्रम पूर्ण करून ती बोर्डाची परीक्षा देऊनच मग उतरावं. आणि मग
हळूहळू ना ते एखादी गोष्ट क्लिअर झाली ना की एक टनेल ओपन होत जातो ना, तसं तसं आपण पुढे पुढे होत जातो. पण कसं खोदकाम छान पाहिजे, एकदम गृहपाठ छान पाहिजे आणि शिकायला हवं. अजून काय करता येईल, अजून काय करता येईल. एकदम ते रिलॅक्स झालो ना, थोडं बरं चाललं की आपण रिलॅक्स होतो. ते नाही झालं पाहिजे. ते कसं ग्रो होत जाईल त्याला लिमिट नाहीये, त्यामुळे ते शिकत राहावं. अर्थातच. तू आता मगाशी फायनान्शियल बद्दल बोललीस, तर आत्ताच्या घडीला आत्ताच्या स्त्रीने फायनान्शियल किती इंडिपेंडंट होणं गरजेचं आहे असं तुला वाटतं? खूप गरजेचं आहे ग, खूप. आपण म्हणतो पैशाने सुख वगैरे विकत घेता येत नाही, पण मला असं वाटतं पैशाने सुख जरी विकत नाही घेता आलं तरी पैशाने आपण डिसिजन मेकिंग घेऊ शकतो. बरोबर. आज कुठेही काही घ्यायचं असेल तर मला कुणाच्या तरी उत्तराची वाट पाहायला लागणार नाही. मला वाटतं मी घेतलं, मला याच्यात इन्व्हेस्ट करायचे मी केले, किंवा जे काही करायचंय ते केलं. त्यामुळे आई जसं मला म्हणालेली की स्वतःचं घर घे आधी, स्वतःच्या घरात स्वतः राहायला शिक, तुझा स्वतःचा संसार उभा कर, मग कसं कळेल तुला, आटे डाल का भाव म्हणतात तसं ते सगळं तुला कळेल कसं काय असतं. सो मला असं वाटतं ते करण्यासाठी आधी उत्तम शिक्षण घ्यायला हवं. तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचं त्या क्षेत्रात शिक्षण घ्यायला हवं. आणि पुढे पुढे जसं आपण मोठे होत जातो ना, तसं आपल्याला क्लिअरिटी येते की मला हे करायचं, हे करायला. लहानपणी माहित नसतं आपल्याला. त्यामुळे हळूहळू ग्रो होता होता ना आत्मसात करत जायचं की मी कशात बेटर आहे, मी काय करू शकते. कोणी सांगितल्यापेक्षा तुला काय आवडतं मनापासून करायला, त्यात आपण जर करिअर केलं ना, तर मला असं वाटतं आपण जास्त आणखीन इंडिपेंडेंटली सगळं जुळवून आणू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. सो मला असं वाटतं फायनान्शियली आणि इमोशनली सुद्धा इंडिपेंडंट असलं पाहिजे. खूप मुलींना मी आजही बघते की त्यांना बॉयफ्रेंडवर, नवऱ्यावर प्रत्येक आपला राग पण काढायचा असतो, आपले सगळे इमोशन तिकडे. कशाला आपण परिपूर्ण आहोत कुठलंही इमोशन सांभाळायला, किंवा आपला हॅपीनेस हा कुठल्या दुसऱ्या माणसावर डिपेंडच असला नाही पाहिजे, तो आपला असला पाहिजे. त्यामुळे फायनान्शियल आणि इमोशनल इंडिपेंडन्सी असायलाच हवी. म्हणजे आपल्या दुसऱ्याला काम त्रास कमी होतो जेव्हा आपला पार्टनर आयुष्यात आपण त्याला कमी त्रास देतो. म्हणजे बरोबर, आपण तेवढा लेवल. मला असं वाटतं दोन इक्वल व्यक्तिमत्व एकत्र येतात ना, तेव्हा ते एकत्र मस्त ग्रो होतात. एक दुसऱ्या सारखं इरिटेट करत राहिल्यावर ना त्याची पण ग्रोथ जाते, तुमची तर होतच नसते. ऋतूच्या आतापर्यंत आपण तुझ्या त्या पुढचं पाऊल रेस्टॉरंट बद्दल बोललो, आता तुझ्या करिअर आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत. खरं तर तू MD कॉलेजमध्ये होतीस, परेलला होतीस, आणि तेव्हा तू अशी टॉम्बॉईश टाईप होतीस. अजूनही हे खोटं आहे, पण तरी छान दिसतीयस. तुझ्यामध्ये तो बंड्या भाई होता असं तू म्हणत होतीस. अजूनही आहे? अजूनही आहे. आणि आजही माझे मित्रमैत्रिणी मला बंड्या म्हणूनच हाक मारतात. त्यामुळे ते आहे, आताच आहे आणि ते कायम असणार आहे. कारण मी तशीच आहे. मी अदरवाईज मी मोठे ढगळाले शर्ट आणि जीन्स आणि एक बुचडा बांधलेली मुलगी दिसली. पण सोशल मीडिया तुझं मी स्टॉक केलं, तुझं सोशल मीडिया खूप छान छान आणि असे हॉट फोटोज तू आता टाकलेस आणि खूप मस्त दिसत आहेत फोटो. तसा हा बिंदासपणा, कॉन्फिडन्स कधी आला, कधी पोस्ट झाला? हा आत्ता हळूहळू डेव्हलप झाला. कारण आधी तर मी पक्का पोरगा होते, त्यामुळे मुलींसारखं लाजणं, सुंदर दिसणं आणि ह्याच्याकडे ना फार लक्षच नव्हतं माझं. आत्ता मला कळतंय की अरे स्वतःची काळजी घ्यायला हवी, स्किन ट्रीटमेंट करायला हव्या, स्किनची काळजी घ्यायला हवी, किंवा आपण जो पेहराव करतो तो किती एलिगंट आणि क्लासी दिसेल ह्याचा विचार करायला हवा. नाही तर आपण चाललंय बड्ड्यावा आहे. सो आता हळूहळू शिकते आणि जसं मी जिम करते, डाएट करते, बॉडीबद्दल कॉन्फिडन्स आलाय एक. त्यामुळे ते वेस्टर्न आउटफिट पण मी हळूहळू कॉन्फिडेंटली घालायला सुरुवात केलेली आहे. तेही अजून मी बाहेर जाऊन घालून फिरू शकते का मला माहित नाही, पण फोटोशूट आत्ता करू शकते, शूटिंग करू शकते त्यात. कारण सोशल मीडियावर खूप छान सक्रिय असतो, कारण तुझे व्हिडिओज, डान्स करतानाचे, वेगवेगळ्या सेलिब्रिटीज सोबत डान्स करण्याचे, या कल्पना कशाच? आता मला विचारायचं, इन्फ्लुएन्सर बनण्याची काही इच्छा आहे की नाही, त्याच्यासाठी वेगळं टॅलेंट लागतं, ते माझ्यात अजिबात नाही. मी खूप रिझर्व्ड आहे, त्याच्यासाठी खूप असं बिनधास्त असायला लागतं. मी त्या सेन्सने बिनधास्त नाही अजून तशी, मी थोडीशी रिझर्व्ड आहे. पण मी रील्स करते कारण मला मज्जा येते. आणि मी माझी एक मैत्रीण आकांक्षा गाडे, जी अभिनेत्री आहे,
आम्ही भेटलो की आम्ही कन्फर्म 1-2 रील तरी करतोच, कारण आम्हाला दोघींनाही डान्स करायला खूप आवडतं. छान व्हिडिओज असतात तुमचे पावसात भिजताना रोडवर किंवा कुठे छान छान व्हिडिओज आम्ही पाहिलेत. जनरल मज्जा म्हणून मी ते करते. बरं, अनेकदा तू तुझ्या रिजेक्शन बद्दल म्हणा किंवा ऑडिशन्सच्या वेळेस तुला येणारे रिजेक्शन याबद्दल तू बोललेली आहे, तुझं स्ट्रगल बरेचदा बोललीस. मात्र ना सिनेसृष्टीत किंवा या क्षेत्रात येण्यासाठीच फक्त स्ट्रगल करावा लागतो असं नाही, तिथे टिकून राहण्याचा देखील वेगळा स्ट्रगल आहे, जेणेकरून हा मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त मोठा स्ट्रगल आहे की आपण इंडस्ट्रीमध्ये टिकून राहणं. बरोबर. हा प्रवास कसा पाहतेस तू? याच्याकडे किती चॅलेंजिंग गोष्टी असतात तुला असं वाटतं? मला असं वाटतं हेच असं नाही, प्रत्येक क्षेत्र आहे जिथे आपली नोकरी टिकवून ठेवणं किंवा जो बिझनेस आहे तो टिकवून ठेवणं, चालता ठेवणं किंवा अभिनय क्षेत्रात काम मिळत राहणं, चांगलं काम मिळत राहणं स्ट्रगल आहे. आणि ते कुणालाही चुकलेलं नाहीये, ते असतंच आणि असलंच पाहिजे. त्याशिवाय ना आपल्याकडे जिद्द निर्माण होत नाही. 2 रिजेक्शन मधनं जे शिकतो ना आपण, ते एका सक्सेस मधनं कदाचित शिकत नाही. सो ते एक पार्ट अँड पार्सल ऑफ दिस लाईफ किंवा करिअर असतं, ते येतच राहावं. आणि मी एवढंच बघते की आत्ता ह्या क्षणाला जे माझ्या हातात काम आहे ते मला आवडत असेल तर मी ते 100% मनापासून करते आणि झोकून देऊन करते. त्यामुळे मला असं वाटतं देव वरून बघत असतो, तुमची मेहनत बघत असतो, त्यामुळे तो तुमच्या वाट्याचं तुम्हाला कधी ना कधीतरी तो पाठवतो. आणि जसं माझ्या करिअरमध्ये मला नायिका म्हणून उशिरा सिरियल मिळाली, पण मिळाली. एक कमाल नाटक मिळालं, उशिरा मिळालं पण मिळालं. हिंदी मालिका मिळाली नायिका म्हणून, ते माझ्या बकेट लिस्टमध्येही नव्हतं, तेही देवाने पाठवून दिलं. सो माझं त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी नामस्मरण करते, माझ्याकडनं कोणाला त्रास होणार नाही ह्याचा पुरेपूर विचार करते आणि काम जे काही असेल ते 100% चोख करण्याचा प्रयत्न करते. सो या 3 गोष्टी मी पाळते. आताच तू म्हणालीस की तुला सगळ्या गोष्टी उशिरा मिळाल्या, मात्र त्या गोष्टी मिळेपर्यंतची जी धडपड असते, आपल्या मनातली जी रुकरुक असते, तेव्हा स्वतःला म्हणजे आपण नेहमीच डिप्रेस होतो या गोष्टीवरून. तू कधी डिप्रेस झाले मेंटली? स्वतःला किती स्ट्रॉंग ठेवलेस आणि किती पॉझिटिव्ह होतीस त्या काळात? डिप्रेस तर नाही झाले, कारण माझा स्वभावच नाही येतो. मी कुठल्याच गोष्टीत ना खूप काळ रमत नाही. मला उदासही वाटलं तरी 10 ते 15 मिनिटं वाटतं, अर्धा तास वाटतं मॅक्स, त्याच्यानंतर मी ओके असते. सो मला असं वाटतं जसजसं मी ध्यानधारणा, नामस्मरण ह्या गोष्टींकडे वळले, त्याच्यानंतर तो आतला जो पीस असतो ना, तो मला एक आता इंटॅक्ट ठेवता येऊ लागलाय. म्हणजे आपण आनंदात असतो तेव्हा सगळ्यात छान असतो, पण जो दुःखात पण नॉर्मल असतो, बॅलन्स्ड असतो ना, तो खरा पीसफुल आहे. सो असं मला वाटतं. सो ते शोधणं माझं खूप आधीच सुरू झालं होतं की मला ते गाठायचं आहे की कितीही राग आला, कितीही वाईट घडत असेल आयुष्यात, कितीही आनंद आला तरी आपण स्थितप्रज्ञ राहता आलं पाहिजे आपल्याला. आणि आता तसं झालेलं आहे. असं नाही की मला राग येत नाही, खूप येतो, वाईट वाटत नाही, खूप वाटतं, सगळं होतं, पण त्याचा काळ त्यात किती रमायचं आहे आपल्या हातात असतं. आणि आता मी ते अचीव्ह केलेलं आहे की मी त्यात खूप काळ रमत नाही. सो मी प्रेझेंटमध्ये असते, आत्ता जे हातात आहे ते छान करू. ती स्टेप तू आता क्रॉस केली, क्रॉस केलेली आहे. आता मला आय एम ओके. खूप सक्सेसचंही काही वाटत नाही, खूप फेल्युअरचंही काही वाटत नाही. आय एम ओके. बरं, तुझी सगळ्यात प्रसिद्ध मालिका नांदा सौख्य वर्ध्यातले स्वानंदी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. आजही लोकांना स्वानंदी तितकीच आवडते. काय सांगशील त्या मालिकेबद्दल? तू एक ती मालिकेची भाग होतीस, ती स्वानंदी जी सौज्वळ भूमिका साकारत होती, त्या स्वानंदीमधले कोणते गुण तू तुझ्यात घेतलेस आणि कसा माहोल होता एकंदरीत तेव्हा? मी ना प्रत्येक कुठलंही कॅरेक्टर करताना ना मी असे 2 रकाने बनवते की एक ऋतुजाच्या जवळ जाणारे काय काय ऍस्पेक्ट या कॅरेक्टरमध्ये आहेत आणि कुठले कुठले नाही आहेत. सो नसणारे कुठले होते तर ती अतिशय मवाळ आहे आणि निरागस आहे, सोज्वळ आहे वगैरे वगैरे. आउटर वर्ल्ड जे काय, इनर वर्ल्ड जे होतं कॉन्फिडंट, खरं बोलणारी, सगळ्यांना जपणारी, तर ते माझे क्लू पॉइंट्स होते की ऋतुजा आणि स्वानंदीतले ते मला जवळचे वाटत होते. सो ते मी कायम पाळते की मी कितीही काय म्हणतात कठीण असलं तरी खरं बिलीव्ह करते. म्हणजे कोणीतरी येऊन मला हे नाही आवडलं, हे छान शब्दात सांगितलं तर ते मी ऍक्सेप्ट करू शकते. सो मला खरं जितकं बोलायला आवडतं तितकं रिसीव्हही करायला आवडतं. ते खोट्या कौतुकापेक्षा खरी टीका मला कायम आवडते, फक्त चांगल्या शब्दातली. ट्रोलिंग म्हणजे टीका नाही, ह्याच्यात जो एक गैरसमज लोकांचा झालाय, तर ट्रोलिंग म्हणजे टीका नाही, त्याला एक
एलिगन्स हवा शब्दांना. पण आता तो ट्रोलिंगचा विषय काढला असंच, आता आपण पाहतो प्रत्येक कलाकार, कोणीच नाही, कोणत्याही कलाकारावर लोक ट्रोल करतात. मग तो कितीही सिनियर असू दे, कितीही एक्सपिरियन्स्ड असू दे, तू तुझ्या घरात बसून एक कमवतही नसशील तरी तू त्या माणसाला ट्रोल करतोयस किंवा त्यातलं काही नॉलेज नसूनही तू त्या माणसाला ट्रोल, असे अनेक लोक असतात. सो मला असं वाटतं ट्रोल करणारे ना 3 प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये काहीच घडत नसतं, त्यामुळे ते डिप्रेस्ड असतात आणि कोणाचं घडतं त्यांना ते ट्रोल करत सुटतात. दुसरं, ते अंडर कॉन्फिडंट असतात, त्यांना आपला व्हॉइस नसतो, बाहेर ते बोलू शकत नाहीत, ते कुठे काढतात मग इथे बोलतात. आणि तिसरं, आपण काहीतरी करू शकू ही क्षमताच नसते त्यांच्यात, त्यामुळे जे करतायत त्यांना बोलून टाकायचं. असं जे असतात ना ते ट्रोलर असतात, म्हणजे ते कुठेतरी डीपली हर्ट असतात, त्यांना कोणीतरी कधीतरी काहीतरी हर्ट केलेलं असतं, तर त्यांना असं वाटतं मला हर्ट झालंय, मी याला हर्ट करतो, मग मला ओके वाटेल, अशा मनोवृत्तीची माणसं असतात. सो मला असं वाटतं ट्रोलर्स हे या 3 फेजमधनं जात असतात आणि ते करतात. कारण आत्ता ना कलाकारांना बोलणं सुद्धा खूप कठीण झालं या ट्रोलिंगमुळे. मात्र आता सगळे झाला पळून निघणारे आहेत, आता सगळेच कलाकार इग्नोर करतात किंवा रिप्लाय देतात आणि बोलून त्या समोरच्याला गार करतात, आणि हे खरं तर केलंच पाहिजे. बरं ऋतुजा, आत्तापर्यंत लंडन मिसळ, सोंग्या सगळे सिनेमे झाले, मात्र मला तुला हे विचारायला आवडेल की ऋतुजा कशा पद्धतीचे सिनेमे चॉईस करते? असं काही ठरवून करत नाही, मला ना वेगळं वेगळं करायला आवडतं, त्यामुळे मी आधी जे नाही केलंय त्यात ह्याच्यात काय वेगळं आहे ते बघते आणि करते. किंवा ऍक्टर म्हणून मी ह्याच्यात काय ग्रो होऊ शकेन, किंवा कधी कधी दिग्दर्शक खूप चांगले असतात, मग ह्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला हवं असं वाटतं म्हणून करते. किंवा डिपेंड्स, काय वेगवेगळ्या गोष्टींमुळे सिनेमा केला. जसं तू म्हणालीस की लंडन मिसळ, त्यात मी नायक आणि नायिका अशा दोन्ही भूमिका केल्या. कम्प्लिटली टॉमबॉय, जो माझा टॉमबॉय ऍस्पेक्ट होता मला कुठेतरी वापरता आला. लोकांना वाटत असेल किती कठीण आहे, माझ्यासाठी ती सोपी भूमिका होती ऍक्च्युअली. म्हणजे तो तुझा तो स्पार्क दिसला सगळ्यांना. आणि चपखल मी मुलगा दिसते असं ज्यांनी पाहिली आहे फिल्म ते म्हणाले, अशी मिशी वगैरे लावून. त्यामुळे अजूनही पाहू शकतात, ती आहे एका पोर्टलवर, सो ती पाहू शकता जर पाहिली नसेल तर. आणि सोंग्या केला कारण सामाजिक विषय होता आणि नायिका म्हणून मला नेहमीच काहीतरी मत मांडणारी किंवा अशी भूमिका आवडते, त्यामुळे ती तशी होती, एकदम अशी रिबेलियस आणि गावातनं ती हे सगळं करणारी वगैरे. आणि त्यात एक भारूड नावाचा प्रकार, फोक फॉर्म वापरलेला आहे, सो ते मला खूप युनिक वाटलं. मी टाळ वाजवायला शिकलेले, भारूड परफॉर्म केलंय, सो मला ते आधी केलं नव्हतं, त्यामुळे वेगळं वाटलं म्हणून ते केलं. त्या सगळ्याची प्रॅक्टिस कशी होती? भारूड याआधी कधी ऐकलं होतं? हा, ऐकलंय, ऑफकोर्स ऐकलंय. मला कीर्तन ऐकायला आवडतात, भारूड ऐकलेलं आहे, त्यामुळे. पण ते सादर करण्यासाठी वेगळी ना आवाजाची ताकद लागते, पहाडी आवाज बालायचा, सो तो माझा तसा थोडा आहे, त्यामुळे मला असं वाटतं तो आणखीन एक्सप्लोर करायला मला मजा आली, ते गायला मजा आली. नाही तर ते मला मजा आली होती ते सादर करायला. आणि अनन्या नाटक अत्यंत वेगळी भूमिका, शारीरिक दृष्ट्या पण टफ अँड चॅलेंजिंग भूमिका, त्यामुळे ती करायला मजा आली. इव्हन मालिकांमध्ये पण वेगवेगळ्या शेड्स आहेत, माझी प्रत्येक मालिका सेम नव्हती. जशी पहिली नायिका खरं बोलणारी आणि कॉन्फिडंट आणि हिरोईन ऍस्पेक्ट असलेली, दुसरी नायिका अगदीच भोळी आणि मंद, जी चंद्र आहे, साक्षीला, जिला कोण फसवताय कळत नाही आणि ती आत्महत्या पण करेल इतकी डाऊन जाणारी मुलगी, त्या कॅरेक्टरशी आणि माझा शून्य संबंध होता. मला भीती वाटायची ह्याच्यात मी वाटणार आहे का, इतकी लाजेगवाजे हे असणारी लाचार वगैरे, पण नाही वाटली. पकड असते कलाकाराची, जे नाहीये ते दाखवायची, त्यामुळे तेही मजा आली, ते कॅरेक्टर करायला मजा आली. त्याच्यानंतर आता मी हिंदी मालिका केली, त्यात वैजू कॅरेक्टर होतं, ते बोल्ड, बिंदास्त आणि नडणारी भिडणारी, म्हणून त्यामुळेच तुझा हा बोल्डनेस आता सोशल मीडियावर पाहायला मिळतो बहुतेक. आणि ते तसं होतं. आणि त्या मालिकेत मी सगळं केलं, ऍक्शन सिक्वेन्सेस केले, डान्स सिक्वेन्स केले, कॉमेडी केलं, सिरियस आणि रोमॅन्स तर आपण बऱ्यापैकी सगळ्याच ह्याच्यात करतो. सो ते सगळं मज्जा आली. बरं, मला आता तुला विचारायला, तू हिंदीमध्ये देखील काम केलंस, हिंदी मालिका, मराठी मालिका, या सेटवरचे किंवा कलाकार किती वेगळेपणा जाणवतो? बजेट सोडला तर काहीच वेगळेपणा नसतो,
तिथे बजेट उत्तम असतं, त्यामुळे सगळीकडे सगळं मोठं मोठं होतं. कॉस्ट्युम, सेट, एन्व्हायरमेंट, 3 सेटअप कॅमेरा आणि असं सगळं. आणि कम्युनिकेशन होतं व्यवस्थित. हो, आणि काय झालं, आमच्या इथे अर्धे कलाकार हे मराठीच होते, त्यामुळे आम्ही एक मराठीतच गप्पा मारायचो. आणि आमचा जो हिरो होता तो मात्र हिंदीतला होता, त्यामुळे तो चिडायचा, आहे तुम क्या बात करते रे तुम्ही. तर मी एक ट्रान्सलेटर बनले होते की इथे काय बोलल्यावर तिथे सांगायचं, तिथे काय बोल. पण नाही, मजा आली. आणि नंतर आमचे तिसरे दिग्दर्शक जे आले ते हिंदीतलेच होते, तर त्यामुळे थोडी धाकधूक होती, कारण पहिले 2 दिग्दर्शक मराठीच होते, त्यामुळे त्यांनी माझं मराठीतलं काम पाहिलं. तर आपण एक ओके असतं ना की हा, यांना माहिती ऍटलिस्ट मी काय करू शकते, कधी घडले तरी ते सांभाळून घेतील. हिंदीतले आलेले तेव्हा खूप भीती वाटत होती की त्यांना असं नको वाटेल की किसको कास्ट किया. पण पहिल्याच सीन मध्ये त्यांना मी फार आवडले आणि ते म्हणाले की मालिका फॉलो केली आहे, मी पाहिले तुझे एपिसोड, तू खूप छान काम करतेस, चांगली ऍक्टर आहेस तू. तर मला ते खूप असं छान वाटलं की चला, लँग्वेज बॅरियर आता राहिलं नाही, आपण मराठीत जसं करू शकतो तसं हिंदीतही करू शकतोय आता. सो एक वेगळा कॉन्फिडन्स पण डेव्हलप झाला. कॉम्प्लिमेंट मिळाल्यामुळे कॉन्फिडन्स देखील आपोआप वाढतोच की. का मला आधी खूप धाकधूक होती की आपण जसं मराठीत असं झोपतात न उठवलं तरी आपण परफॉर्म करू शकतो किंवा दिलेले वाक्य पटापट पाठ करून बोलू शकतो. हिंदी बोलायची सवय नाही, ते पाठ होईल का, मोठे मोठे डायलॉग आल्यावर बोलता बोलता लक्षात राहतील का, किंवा ते ऍक्सेंट नाही ना येणार कुठे मराठी किंवा जे काय आहे ते, असं खूप प्रेशर होतं. आणि त्यात हिंदी मालिकांमध्ये हिंदी हिरोईन्स अशा पर्टिक्युलर दिसल्या पाहिजे, त्यांचं लुक वगैरे सांभाळणं असं ते खूप असतं. सो ते सगळं होतं, पण नाही ते खूप इझिली सगळं तो प्रवास झाला. मला खूप मज्जा आली ती मालिका. कारण ना ऋतुजा, नांदा सौख्यभरे जेव्हा ही मालिका चालू होती ना, तेव्हा तुझ्याशी माझं बोलणं झालं होतं. आणि तेव्हा आणि आता मधली जी ऋतुजा आहे ना, इतका फरक झाला होता. म्हणजे बोलण्यामध्ये म्हणा, कॉन्फिडन्समध्ये म्हणा, खूप अप झालाय. ट्रू होऊच शकतं अगदीच. या सगळ्या गोष्टींकडे तू कशी पाहतेस? तू स्वतःला पाहिलंयस आणि स्वतःला जाणवतेस या सगळ्या गोष्टी की आधीची ऋतुजा आणि आत्ताची ऋतुजा किती फरक, खूप बदलले. आणि मला असं वाटतं तेच लक्षण चांगलं आहे ना, की आपण आधी जसं होतं त्याच्यापेक्षा सुरवंट फुलपाखरू होतंय की आता चांगलंय की आता उडतंय फुलपाखरू. बरोबर. प्रॉपर मुंबईमध्ये परेल सारख्या एरियात राहिली, आता ठाण्याला गेलीयस, ठाणेकर झालीयस प्रॉपर. कसं वाटतंय ठाण्यात? ऍक्च्युली ठाण्याच्या पण पलीकडे घोडबंदर आहे एक गाव, तिकडे मी राहते. पण मला खूप भारी वाटतं. घोडबंदरचं ट्रॅफिक काय म्हणते तू? त्याबद्दल आणि तिथल्या रस्त्यांबद्दल मी वारंवार पोस्ट टाकलेल्या आहेत, आणि ज्यांना टॅग करायचं नाही टॅग केलेलं आहे. किती फ्रस्ट्रेट होतेस तूच नाही, अनेक जण होतं. आणि असं नाही, मी 1.5 वर्ष तिथनं ट्रॅव्हल केलं, नंतर आत्ता मी बोलायला लागले की भाई अजूनही नीट होत नाहीये काय म्हणजे. पण एनिवेज, तर माझ्या खिडकीतनं डोंगर दिसतो आणि पाऊस पडतानाचं वातावरण, धुकं आल्यानंतरचं वातावरण, म्हणजे असं निसर्गरम्य ठिकाणी शांततेत आपण आपलं घर घेतलंय, आपण आपले निवांत एकटे राहतोय, छान वाटतंय. कसं वाटतं स्वतःच्या घरात मस्त एन्जॉय करतेस? किती फील कसं वाटतं? म्हणजे मला विचारतानाही असं वाटतं की यार स्वतःचं घर. आणि सांगू, मला खरंच वाटलं नव्हतं की मी एकटी राहू शकेन, कारण मी आईची म्हणजे शेपूट, एकटी राहते, आईची शेपूट. मला नाही, आता तर अजिबात कसलीच नाही. आता मला जगाच्या पाठीवर कुठेही सोडा एकटीला, मी ओके असेल. ते मी म्हटलं ना, एक इंडिपेंडन्स जो आलाय, आणि मे बी हा कॉन्फिडन्स त्यातनंही असू शकतो की मी समर्थ आहे जे काही कुठलंही पडलेलं काम करायला, किंवा स्वतःची काळजी घ्यायला, स्वतःचे बिल्स पे करायला, किंवा जे काही. आई बाबा आहेतच पाठीशी आणि त्यांच्याकडे येणं जाणं होतंच, पण आईची इच्छा होती की मी एकटीने जावं, राहावं, सगळं एकटीचं करावं. एकदा एकटं राहणं आवडू लागलं ना की त्याच्यासारखं वेगळं सुख नाही. बरोबर. स्वतः तू जेव्हा एक शूटिंगवरून म्हणा किंवा रेस्टॉरंट म्हणून जेव्हा घरी जातेस, किंवा तो स्वतःसाठी एकटीसाठी काय खायला बनवतेस? म्हणजे काय खायला आवडतं तुला स्वतः एकटी जर घरात राहिली? हो, आवडतं ना. आणि आता डाएटनुसार नॉनव्हेज खावं लागतं. मलाही आवडतंच, मी उगाच आपलं डाएट. तर मी चिकनचे वेगवेगळे सलाड्स आयटम्स, ते डाएट. तर मी चिकनचे वेगवेगळे आयटम्स बनवत असते स्वतःसाठी, आणि फोटो काढून आईला सतत पाठवत असते. आई आज मी हे बनवलं, आई आज मी ते बनवलं. मला आधी भाकरी बनवता यायची नाही, आता घरी आई असल्यामुळे आईच करायची, बाकी सगळं मी बनवायची.
बनवायचे, पण आता भाकरी येत नाही, आई करेल असं म्हणून ते. पण इथे राहायला आल्यानंतर रोज म्हटलं खराब झाली ते रोज एक भाकरी करायची आणि खायची. आता भाकऱ्याही उत्तम येऊ लागल्यात आणि मी नवं नवं काय काय करत असते. आणि जर कधी असं वाटलं एकट्यासाठीच काय बनवायचं तर मित्रमैत्रिणींना फोन करून जेवायला आहे ना, मग त्यांच्या निमित्ताने स्वतः खायचं. मस्त. आता एकटी राहतेस ह्या गोष्टी मी खूप ऐकल्या. तर मला आता गमतीशीर प्रश्न विचारायचा आहे की ऋतुजा लग्न कधी करणार आहे? मला कायम एकटं नाही राहायचंय. ऋतुजाला तिच्या आयुष्याचा जोडीदार कसा हवाय? माणूस म्हणून चांगला हवाय आणि तो त्याचं जे काही करिअर असेल त्यात अत्यंत पॅशनेट हवाय आणि सेम की त्याला पण ग्रो होण्याची इच्छा असायला हवी. बाकी कुटुंब आणि ते सांभाळणारा नवरा कमिटमेंट वगैरे नाही ना. कुणी असेल तर प्लीज ह्यांच्याकडे तुम्ही माझं स्थळ पाठवू शकता, ते मला कॉन्टॅक्ट करतील. येस प्लीज, कोणी असेल तर नक्कीच मला बायोडेटा पाठवा, मी ऋतुजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. एक पुण्याचं काम होईल माझ्याकडून. बरं ऋतुजा, आपल्या नेहमीचं धावपळीचं जीवन असतं, स्वतःला मेंटल स्पेस देण्यासाठी काय करतेस? आध्यात्मिक आहेस? अशी काही प्रचिती वगैरे आली आहे? म्हणजे अशक्य अशी कुठली गोष्ट आहे ती शक्य झाली आहे? आध्यात्मिक तर मी खूप आहे आणि आईपासनं, बाबांपासनं किंवा माझे आजोबा त्यांच्यापासनं करतातच सगळे घरात, त्यामुळे ते तिथनं आलेलं आहे. आणि मी नामस्मरण करते, ध्यानधारणा करते किंवा स्तोत्र ऐकते, रोज वाचूनच झोपते. सो ते सगळं मी करते. आणि प्रचिती आणि ह्या सगळ्या गोष्टींना मला असं वाटतं त्या खूप पर्सनल आहेत, त्या आलेल्या आहेत, झालेलं आहे, पण आपण बोलून ना त्याची, मला असं वाटतं त्याची वाच्यता करू नये. ते आपले आपले पर्सनल एक्सपिरियन्सेस आहेत. सो ध्यान करताना कधी कधी बऱ्याच गोष्टी काही ना काहीतरी सापडलेल्या आहेत, मिळालेल्या आहेत आणि अनाकलनीय काहीतरी फील झालेलं आहे. सो ते होतं आणि जे जे ध्यानधारणा करतात ते त्यांना होणारच आहे. सो ते आपलं पर्सनल आहे, तर ते कोणाला सांगू नये फार, कारण कोणाचा बिलीफ असतो नसतो. सो त्याची वाच्यता करू नये असं मला वाटतं. पण माझा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे आणि मी त्याने दिलेलं प्रत्येक गोष्ट एक्सेप्ट करते की ओके, दुःख जरी दिलं असेल तरी मी ते एक्सेप्ट करते, कारण मला माहिती आहे त्याच्यातनं तुम्हाला घडवणार आहेस, त्यातनं तुम्हाला पुढे काहीतरी नव्यासाठी तयार करणार आहे. सो मी त्याने दिलेलं सगळं एक्सेप्ट करते आणि त्याच्यावर विश्वास ठेवून चालले आणि बरं चाललंय माझं. टच असंच चालू राहू दे. बरं ऋतुजा, आपण शूटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, जंगलाच्या ठिकाणी म्हणा किंवा कुठे असं वेगवेगळे ठिकाण असं तिथे असतो. म्हणजे तुला कधी असा एखादा हॉरर एक्सपिरियन्स आलाय? हॉरर मला असं वाटतं हे छान होतं. लोकांना मला बघून भीती वाटली असेल, पण मला भीतीच नाही वाटत. माहित नाही का, मला भीतीच नाही वाटत. तुला कधी असं हॉरर एक्सपिरियन्स नाही आलाय? कधीच नाही. माझा देवगण पण नाही, माझा राक्षसगण आहे म्हणून कदाचित. पण राक्षसगणला येतो असं काही मनुष्य हा, पण मला कधीच अनुभव नाही आलेला आहे. आणि आला जरी असेल तरी त्याला मी फार एंटरटेन केलं नसेल असं मला वाटतं. जसं मी तुला सांगितलं, मी कशातच 5 मिनिटाच्या वर रमत नाही आणि असं काही मला जाणवलं नाही कधी. पण आम्ही एका मिलिटरी स्कूलला होते, तिकडे एकदा असं ते सुपर नॅचरल काहीतरी घडतंय असं वाटत होतं, कारण सगळ्या अशा मुंग्या आणि सगळं किडे बिडे सगळे मेसमध्ये फिरत होते डॉर्मेटरीमध्ये. आणि ते सर म्हणाले की अमावस्येचा नारळ दिलाय का, आज नाही दिलाय, जाऊन देऊन या. मग त्यांचं झालं ते, आणि मग काहीच काळात ते असं गायब झालं. सो ते माझ्यासाठी असं असं पण असतं. मला माहित नाही ते खरं नाहीये, पण ते प्रत्येकाचा विश्वासाचा प्रश्न आहे. मला एवढं शुअर माहितीये की असे ते आकृतीवाले भूत असतात असं काहीच नसतं. असं असतं तर मग देव पण दिसले असते आकृतीवाले. जसं आपल्यासाठी देव एक एनर्जी आहे, तसं दानव पण एक निगेटिव्ह एनर्जी आहे. ती आपल्यात आहे, फक्त आपण कुठली वर ठेवायची आपल्यावर. बरं ऋतुजा, तू बिंदास्त आहेस, या सगळ्या गोष्टी तर झाल्यास, मग ऋतुजाला नेहमी वापरण्यासाठी कसं राहायला आवडतं? म्हणजे वेस्टर्न लुक, ट्रेडिशनल लुक, जास्त काय आवडतं? साडी मला प्रचंड आवडते. मी साडीत काही करू शकते, नाचू शकते, झोपू शकते, जेवण बनवू शकते, एनिथिंग. मी 24 तास साड्या नेसू शकते. सो मी मोस्ट कम्फर्टेबल साडीत असते किंवा मग डायरेक्ट लूज शर्ट आणि जीन्स आणि पंजाबी पण आवडतात ना. हा, वेस्टर्न पेक्षा मला असं वाटतं मी ट्रेडिशनल, मी खरं तर खूप असं कॉम्प्लेक्स ते, कारण आहे मी टॉम्बो आहे, पण मला साडी खूप आवडते आणि खूप आधीपासून आवडते. वा. बरं ऋतुजा, आपल्या प्रत्येकाच्या बकेट लिस्ट असतात ज्या आपण पूर्ण करण्यासाठी टिक करत असतो, आणि मला वाटतं तुझ्या आता ते टिक होत चाललेले आहेत. अजून कोणती बकेट लिस्ट आहे जी प्रकर्षाने पूर्ण करायचीच आहे? जसं मी मगाशी म्हणाले की त्याचा प्लॅन आहे, त्याच्या प्लॅनमध्ये मी माझा प्लॅन घुसडत नाही. तू जे देतोय ओके टेक
वा, मी वा. कूल आहे, चिल्ल आहे. वा, खूप मस्त, खूप छान उत्तरं दिलीस तू आणि खूप मस्त एंटरटेन देखील केलंस Thank you. आणि बिनधास्त बोललीस, मनात जे येईल ते बोललीस. माझे तर अनफिल्टर्डच असतात. मला नाही तो हे ब्रेनच नाहीये की हे आपण नाही बोललं पाहिजे, हे मला जमतच नाही. जे वाटतं ते मी बिनधास्त बोलते. मला असं वाटतं मगच तुम्ही खरं खरं बोलू शकता, पोहोचू शकता. पण मला असं तुला विचारायचं की आत्ता जर येणारा कुठला अपकमिंग प्रोजेक्ट असेल तो कशा पद्धतीचा असावा असं तुला वाटतंय? की आता वेगवेगळ्या भूमिका तर केल्यास, आता तुला स्वतःला अशी कोणती भूमिका करायची असं तुला वाटतं? मला आता निगेटिव्ह करायला आवडेल. मी खलनायिका. निगेटिव्ह हो. ओ. मी एका सिरीजमध्ये केलंय, पण ती अजून आली नाहीये. पण मला ना आउट अँड आउट निगेटिव्ह करायचं. मालिकांमधली निगेटिव्ह भूमिका नाही, कारण ती टिपिकल असते. पण असं सिरियल किलर किंवा सायको किलर किंवा असं काही निगेटिव्ह काहीतरी शेडमधलं, पण सिरीज किंवा फिल्म असं करायला आवडेल. आणि एक कमाल नाटक पुन्हा एकदा करायचंय मला, तर एखादं नाटक छान. सो आम्हाला ऋतुजाला खलनायक म्हणून पाहायला आवडेल. सो ऋतुजा, इथे आलीस, खूप छान गप्पा मारल्यास आणि खूप छान मनपोकळ्यापणाने बोललीस, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर लोकशाही मिरर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारांसहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.